हेच आग्रहाचं निमंत्रण सगळ्यांनी समजावं, हाच फोन समजावा, हेच निमंत्रण समजावं. जेवढ्याचे नंबर आहेत तेवढ्याचे आम्ही 100% बोलवतो. आणि तुम्ही सुद्धा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी तुमच्या जे ओळखीचे तुम्ही त्यांना स्वतःहून फोन लावून सांगा की आंतरवालीला चला, आपण जाऊन ही शेवटची लढाई जिंकू लागू. आपण उभं आयुष्य शेतकऱ्यासाठी काम केलंय, आताही आपण शेतकऱ्याच्या आंदोलनात ही शेवटच्या लढाईत उभा राहू असं तुम्ही एकमेकाला सांगून सगळ्यांना रविवारी बोलवा. आंतरवालीत आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतोय. पाटील, आता तुम्ही आव्हान केलेलं आहे, मात्र तुम्ही याबाबत राजू शेट्टी असतील शेतकरी नेते किंवा इतर शेतकरी नेते त्यांच्यासोबत एक चर्चा केली आहे? बच्चू कडू असतील, राजू शेट्टी, हा आंतरवालीतली टीम त्यांना सगळ्यांना फोन लावते. आंतरवालीतले जे शिष्टमंडळ आहे सगळं हे जितके ओळखीचे नंबर आहेत त्यांच्या कालपासून संपर्कात आहेत की तुम्ही यावं म्हणून, आणि ते आजही दिवसभर फोन लावणार आहेत. आंतरवालीचं जे शिष्टमंडळ आहे फोन संपर्क साधण्यासाठी, निमंत्रण सन्मानपूर्वक देण्यासाठी त्यांच्याकडे जेवढे नंबर उपलब्ध आहेत तेवढ्यांना सगळ्यांना ते कालही फोन लावतात, आजही दिवसभर फोन लावतील की 2 नोव्हेंबरला 2025 रोजी दुपारी 12 वाजता तुम्ही सगळ्यांनी आंतरवालीत या. मग ते सगळ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, संस्थापक असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, अभ्यासक असतील, कुणी आमदार असेल, कोणी माजी आमदार असेल, कोणी माजी मंत्री असेल, शेतकऱ्यांसाठी कोणी माजी खासदार असतील, शेतकरी संघटनेचे कोणी पक्ष असतील, त्यांना सगळ्यांना ते सन्मानपूर्वक निमंत्रण देतील. फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज टाकतील हे तुम्ही याच, पण ते सगळे येतील अशी 100% आम्हाला आशा आहे की आमच्याच वतीनं त्यांना सगळ्यांना ते निमंत्रण देत आहेत. आणि आम्हाला आशा आहे की ते शेतकऱ्यासाठी आयुष्य घातलंय. सगळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी 100% अंतरावलीत येतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.